हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत एकदम टेम्पटिंग आणि मसालेदार असा राजमा मसाला। सगळ्यात आधी इथे मी राजमा घेतले आहेत। एक 1.5 कप राजमा आहे, बघू शकता अशा साईजचा आहे। तो मस्त छान धुवून आणि 5 ते 6 तास असा भिजवून घेतला आहे। पुढे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा घ्यायचा आहे, लसूण घ्यायचा आहे, एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि हे असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। अगदी पेस्ट करायची आहे ग्राइंड त्याची। आणि मग यामध्ये घालायचं आहे भाजलेलं खोबरं, थोडं घालायचे आहेत भाजलेले धने आणि परत एकदा मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे। एका कुकरमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल इथे मी 3 टेबलस्पून वापरले। थोडीशी राई घालायची आहे, जिरं घालायचं आहे, कढीपत्त्याची पानं घालायची आहे, हिंग घालायचं आहे, सोबत घालायची आहे हळद आणि यामध्ये घालायची आहे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि जी वाटलेला मसाला आहे तो घालायचा आहे। यामध्ये मस्त हलवून घ्यायचा आहे एकत्र, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। पुढे आपल्याला यामध्ये घालायचा आहे एव्हरेस्टचा 1 टेबलस्पून राजमा मसाला, सोबत घालायचा आहे घरातला साठवणीतला मसाला आणि परत एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। हे एकदा छान मिक्स झालं का यामध्ये घालायची आहे कसुरी मेथी आणि परत एकदा व्यवस्थित यामध्ये घालायचे आहेत सगळे भिजवलेले राजमा आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार। मस्त एकत्र हलवून घ्यायचं आहे, एकत्र करायचं आहे व्यवस्थित। एकदा का हे छान मस्त एकत्रित झालं का यामध्ये आपल्याला ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पेस्ट वाटली होती, मसाला वाटला होता, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे। एकूण इथे मी 2 ग्लास पाणी वापरलं आहे। तुम्ही रशाची क्वांटिटी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला याच्या 3 शिट्या घ्यायच्या आहेत। जास्त शिट्या घ्यायच्या नाही, भिजवलेला राजमा असेल तर लगेच शिजतो। 3च शिट्या घ्यायच्या आहेत आणि बघू शकता आपल्या 3 शिट्या व्यवस्थित झाल्या आहेत। मस्त आपला इथे राजमा रेडी आहे, बघू शकता मस्त तरी आली आहे ना, वाव सुंदर। मग एकदम सगळं व्यवस्थित मिक्स करून बघा आपले बीन्स पण व्यवस्थित शिजले आहेत। अगदी जास्त मेन नाही झालं आहे, त्याचं प्रॉपर आहेत। जर हाताने दाबले तरच ते दाबतायत, असं चमचा फिरवल्याने ते तुटत नाहीये। मग कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त राईस बरोबर राजमा सर्व करायचा आहे। नक्की करून बघा ही रेसिपी, आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।